लाचलुचपत विभागाकडून वाडेगाव येथील सचिव व लिपिकावर कारवाई. 60,000 रुपयांची लाच घेताना पकडलं. तालुक्यातील वाडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सचिव व लिपिक 60,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडले असल्याची घटना 25 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार बारच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित सचिव योगेश कापकर यांच्यासोबत 60,000ची तडजोड करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित युवकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असता तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीची पडताळणी करून 25 मे रोजी दुपारी सापळा कारवाई आयोजित केली असता सचिव योगेश कापकर व लिपिक सुभाष सरप या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला. उपरोक्त कारवाई अकोला लाचलुचपत विभागाचे मिलिंद बहाकर, संदीप ताले व असलम शहा यांनी केली असून दोनही आरोपींना अटक करण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कारवाईचं वृत्त वाऱ्याच्या वेगाने गावासह तालुक्यात पसरलं असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलकरिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.